नमस्कार, मी सोनाली खरे आणि नशीबवान जी मालिका येते 15 सप्टेंबरला रात्री 9 वाजता, त्यामध्ये मी उर्वशी नावाची भूमिका करते. प्रथमच खलनायिकेचा रोल करते आणि खूप नशीबवान आहे मी की एका छान वाहिनीसाठी, एका नंबर 1 वाहिनीसाठी, एका नंबर 1 प्रोडक्शन बरोबर आणि एका छान अशा स्टारकास्ट बरोबर आम्ही ही मालिका घेऊन येतो आहोत. आणि त्याचे डिरेक्टर आहेत, त्याचे रायटर आहेत, ही सगळीच मंडळी खरंच अप्रतिम आहेत आणि अशा सगळ्या संचाबरोबर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळते. याचा खूप आनंद आहे आणि उत्सुकता आहे आणि प्रेशरही आहे, कारण की अशा प्रकारची भूमिका याआधी कधीही केलेली नव्हती. यापूर्वी स्टार प्रवाहावरती मी बेदुनी 10 नावाची मालिका केली होती, ज्याच्यात मी नायिकेचा रोल केला होता आणि आता खलनायिका. सो हे एक चॅलेंज आहे आणि आय थिंक सगळ्या गोष्टी ह्या ज्या काही मी म्हटलं, सहकलाकार, रायटर, डिरेक्टर, या सगळ्यांमुळे ही गोष्ट खूप छान होईल आणि माझ्याकडनं तो सगळा प्रयत्न खलनायिकेचा, ती भूमिका साकारण्याचा चांगला होईल आणि ऑडियन्सकडनं पण छान प्रकारे रिसीव्ह होईल याची मला आशा आहे. सोनल मॅम, जेव्हा तुम्ही मगाशी म्हणाले की हिच्यापर्यंत आली, याचं कारण कसं काय? खरं म्हणजे ना, मी वाट बघतच होते, कारण मला टेलिव्हिजनवर यायचं होतं. माझी टेलिव्हिजनमुळे सुरुवात झालेली होती. तर मी खरंच शोधात होते की काहीतरी छान आपल्याकडे यावं आणि जेव्हा कोठारे विजनमधनं मला या रोलसाठी विचारण्यात आलं, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं, कारण की मला आत्तापर्यंत कधीच या भूमिकेमध्ये कोणी विचार केला नव्हता खलनायिकेच्या, आणि तो विचार करण्यात आला. त्यामुळे मला थोडंसं जबाबदारीची जास्त जाणीव झाली की आपल्याकडनं हे होईल का, आपल्याकडनं करता येईल का. पण तो विश्वास मला देण्यात आला, तो प्रोडक्शनकडनं, पूर्ण टीमकडनं तो मिळाला मला विश्वास. आणि आय थिंक ते मी आता छान प्रकारे, आमचे गेले काही दिवस आता शूट चालू आहे. सो मला ते करताना मजा येते आणि मला असं वाटतं की येस, आपण ते करू शकतोय. आणि जेव्हा कलाकाराला एखादं नवीन काहीतरी आपण करतो आणि ते आपल्याकडनं छान पद्धतीने होतोय, असा जेव्हा आनंद मिळायला लागतो, तेव्हा तो कलाकार ते आणखीन छान प्रकारे एन्जॉय करतो आणि चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न करतो. काही काळात ह्याच्या आधी तुम्ही चित्रपटात कामं केली, आता तुम्ही सिरियल मध्ये येता, तर याच्याबद्दल तुम्हाला काय फरक जाणवतो का? कारण की ती पद्धत वेगळी असते त्याच्यामध्ये. फिल्म काय म्हणा किंवा OTT म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तेवढं सातत्य लागत नाही, कारण त्या गोष्टी फार, शूटिंग जे असतं ते महिना, 1.5 महिने, मॅक्झिमम 2 महिन्यामध्ये संपतं, तुमचं कॅरेक्टरशी नातं संपतं. पण टेलिव्हिजनवरती तुम्हाला ती गोष्ट, ती भूमिका तुम्हाला कैक वर्ष करायला लागते आणि त्याकरता ते खूप चॅलेंजिंग होऊन जातं, कारण की ॲज अ कलाकार कधी कधी तुम्हाला मोनॉटनी येऊ शकते, कंटाळवाणं होऊ शकतं, पण ॲट दॅट सेम टाईम तुम्ही काय आणखीन वेगळं करू शकता की जेणेकरून तुम्ही ती भूमिका आणखीन चांगल्या प्रकारे वठवू शकता. आणि ती जी मेहनत आहे ती खूप सिरियलमध्ये करावी लागते आणि ते चॅलेंज आहे सिरियल या माध्यमाचं, असं मला वाटतं की सातत्य ठेवून ती भूमिका करणं आणि कन्व्हिक्शनने करणं हे खूप मोठं चॅलेंज असतं. आणि आय थिंक ते चॅलेंज आता मी घेतलं आहे आणि आय होप ते मी पार करेन. सिरियल मध्ये बघायला गेलं की आदिनाथ सर आहेत आणि एक अजय सर, एका बाजूला एक स्ट्रॉंग भूमिका, एक सॉफ्ट भूमिका, तुम्ही तो प्रकार. सो आय थिंक की जसं मगाचपासून आम्ही म्हणतोय की टेलिव्हिजनमध्ये एक खलनायक असा नव्हता, जो आता आमच्या सिरियलमधनं येतोय. खलनायिकाही होतीच, तो एक एकदम सॉफ्ट कॅरेक्टर आहे, एक एकदम टोकाचं स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे आणि एक मध्य साधणारं पण कॅरेक्टर, कारण की एक स्त्री व्यक्तिरेखा निगेटिव्ह असणं पण गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या प्रकारच्या चवी आम्ही ऑडियन्सला आता देणार आहोत. सो त्या त्यांना आवडतील नक्कीच, अशी आशा आहे. तर आता जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार की तुमच्या नवीन मालिकेबद्दल थोडक्यात आपलं मी असं सांगू इच्छिते की एक वेगळा प्रयत्न आहे या मालिकेतनं. सगळे नवीन चेहरे आहेत, नवीन म्हणजे एक्सपिरियन्स चेहरे आहेत, पण आत्तापर्यंत बऱ्याच दिवसात तुम्ही त्यांना टेलिव्हिजनवर बघितलं नाही आहे. सो अशी अख्खी छान अशी टीम येते, एक छान कथा घेऊन येते. सो मी एवढीच विनंती करेन की आम्हाला एक संधी द्या, आमची सिरियल पहा आणि तुमचं भरभरून प्रेम आम्हाला द्या. धन्यवाद. थँक्यू.